पण त्याचा प्रश्न होता की इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय. आणि आय नो अशी बरीचशी लोक असतील ज्यांनी निफ्टी 50 इंडेक्स किंवा इंडेक्स म्युच्युअल फंड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण त्यांना अजून व्यवस्थितपणे माहिती नाही की इंडेक्स फंड म्हणजे नेमकं काय. इंडेक्स म्युच्युअल फंड ही वेगळी गोष्ट आहे आणि इंडेक्स ही वेगळी गोष्ट आहे. ते कसं हे मी तुम्हाला आता सांगतो. 5000 कंपन्यांचा दररोज डेटा चेक करणं हे इम्पॉसिबल आहे जवळपास. एकतर NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे दोन्ही स्टॉक एक्सचेंज दोन इंडेक्स काढत असतात. तर हा असा म्युच्युअल फंड असतो जो निफ्टी 50 ला फक्त फॉलो करतो किंवा रेप्लिकेट करतो. इंडेक्स म्युच्युअल फंड हा एक पॅसिव्ह फंड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करण्याची गरज नाहीये. एक नॉर्मल म्युच्युअल फंड आणि इंडेक्स म्युच्युअल फंड याच्यामध्ये काही फरक असतो का, तर हो फरक असतो. जेव्हा मार्केट ओव्हरटाईल असतं, एखाद्या कंपनीमध्ये सडन राईज किंवा फॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असतील, त्यावेळेस हा ट्रॅकिंग इफेक्ट थोडाफार जास्त होऊ शकतो. आणि अशाच महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट नॉलेजसाठी, ज्ञानासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचं पाठ आणि मागचं सपाट. आपण जेव्हा लहानपणी आधी केलेला अभ्यास विसरायचो ना, त्यावेळेस आपले पॅरेंट्स, आपले शिक्षक आपल्याविषयी बऱ्याच वेळेस हा वाक्यप्रचार युज करायचे. आज हा वाक्यप्रचार आठवण्याचं आणि मी तो तुम्हाला सांगण्याचं कारण काय माहितीये, आताच काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची, त्याच्यासाठी माइंडसेट काय असला पाहिजे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तो व्हिडिओ माझ्या एका मित्राने बघितला. त्याच्यामध्ये मी हे सांगितलं होतं की जर का अजून तुम्ही सुरुवात करत असाल, नवीन असाल स्टॉक मार्केटमध्ये, तर डिरेक्टली ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन्स, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग वगैरे अशा कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंड पासून सुरुवात करू शकता. पण त्याचा प्रश्न होता की इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, ते ऑपरेट कसे करतात. इंडेक्स विषयी थोडंफार तर आम्ही ऐकलेलं आहे की टॉप 50 कंपनीज त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात वगैरे, पण पूर्णपणे व्यवस्थित इंडेक्स फंड म्हणजे काय हे नाही माहिती. आणि आय नो अशी बरीचशी लोक असतील ज्यांनी निफ्टी 50 इंडेक्स किंवा इंडेक्स म्युच्युअल फंड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण त्यांना अजून व्यवस्थितपणे माहिती नाही की इंडेक्स फंड म्हणजे नेमकं काय, त्याची नेमकी कन्सेप्ट काय असते. तसं आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही बेसिक गोष्टच माहिती नसते आणि त्यामुळेच मी आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच करतोय. व्हिडिओ काही खूप मोठा नसणार आहे, शॉर्ट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशीच युजफुल आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ते ज्ञान मिळवण्यासाठी, नॉलेज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. पहिल्याच प्रश्नापासून आज आपण स्टार्ट करूयात की इंडेक्स म्हणजे नेमकं काय. इंडेक्स म्युच्युअल फंड ही वेगळी गोष्ट आहे आणि इंडेक्स ही वेगळी गोष्ट आहे. ते कसं हे मी तुम्हाला आता सांगतो. तर बघा, भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये 5000 पेक्षा जास्त कंपनीज लिस्टेड आहेत, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर आता जर का समजा रोज तुम्हाला मार्केट कसं चाललेलं आहे, त्या कंपनीज कसं परफॉर्म करतायत, हे जर का दररोज 5000 कंपन्यांसाठी चेक करायला लागलं आणि त्यांचे फायनान्शियल्स वगैरे जर का सगळ्या गोष्टी चेक करायच्या असतील, तर ही गोष्ट शक्य आहे का, तर शक्य अजिबात नाहीये. 5000 कंपन्यांचा दररोज डेटा चेक करणं हे इम्पॉसिबल आहे जवळपास. त्यामुळं आपल्या स्टॉक मार्केटमध्ये जे दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत ते कुठले आहेत, एकतर NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे दोन्ही स्टॉक एक्सचेंज दोन इंडेक्स काढत असतात. जे NSE काढतं त्याला आपण निफ्टी 50 इंडेक्स म्हणतो, ज्यामध्ये भारतातल्या ज्या सगळ्या कंपनीज आहेत ना, त्यातल्या टॉपच्या 50 कंपनीज ज्या आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा चालू आहे त्याचा नंबर दिलेला असतो, ज्याला आपण निफ्टी 50 इंडेक्स असं म्हणतो. आणि त्या 50 कंपन्यांच्या परफॉर्मन्स वरून ओव्हरऑल मार्केटचा अंदाज आपल्याला घेता येतो की मार्केट अप चाललंय, डाऊन चाललंय किंवा काय. तसाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे BSE जी लिस्ट काढते त्याच्यामध्ये टॉप 30 कंपनीची लिस्ट असते ती, ज्याला आपण सेन्सेक्स असं म्हणतो. क्लिअर आहे आता की निफ्टी 50 इंडेक्स म्हणजे काय आणि सेन्सेक्स म्हणजे काय. आता दुसरा प्रश्न, इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणजे काय. लेट्स से आपण निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड विषयी बोलतोय, तर हा असा म्युच्युअल फंड असतो जो निफ्टी 50 ला फक्त फॉलो करतो किंवा रेप्लिकेट करतो. म्हणजे तुम्ही निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये जे पैसे टाकणार ना, ते नेहमीच या टॉप 50 कंपनीज मध्ये इन्व्हेस्ट होणार. याच्यामध्ये पण प्रत्येक कंपनीचं काहीतरी वेटेज असतं. म्हणजे आताच जर का आपण कालचा डेटा बघितला 6 नोव्हेंबरचा, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की रिलायन्स इंडस्ट्रीजचा 9.14% वेटेज आहे निफ्टी 50 मध्ये. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सीचं 7.63%, HDFC बँकेचं 6.83% वगैरे असं प्रत्येक कंपनीचं वेटेज असतं आणि त्या वेटेजनुसार तुमचे पैसे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट होत असतात, जो आपला फंड मॅनेजर करत असतो म्युच्युअल फंडचा. आणि इंडेक्स म्युच्युअल फंड हा एक पॅसिव्ह फंड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करण्याची गरज नाहीये. आपल्याला प्रत्येक वेळेस जाऊन कुठल्या तरी कंपनीचा डेटा चेक करायचा आहे, त्यांचे अॅन्युअल रिपोर्ट चेक करायचे, त्यांचे फायनान्शियल चेक करायचे वगैरे असं काहीही नाही करायचं, कारण टॉपच्या 50 कंपनीज आहेत आणि त्यांचे फायनान्शियल्स ऑलरेडी बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात. त्यामुळे त्या बिलीफ वरती आपण या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकू
शकतो की आपण भारतातल्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि समजा एखादी कंपनी या टॉप 50च्या लिस्ट मधून बाहेर पडली आणि दुसरी कंपनी आतमध्ये आली, तरीही तुम्हाला काहीच नाही करायचंय. तुमचे पैसे ऑटोमॅटिक त्या 50च्या बाहेर गेलेल्या कंपनीमधून निघून जे आतमध्ये आलेले आहे त्या कंपनीमध्ये तुमचा फंड मॅनेजर टाकत असतो, ज्याला रिबॅलन्सिंग म्हणतात. एक नॉर्मल म्युच्युअल फंड आणि इंडेक्स म्युच्युअल फंड याच्यामध्ये काही फरक असतो का? तर हो, फरक असतो आणि तो नेमका हाच फरक असतो की इंडेक्स म्युच्युअल फंड नेहमी इंडेक्स फॉलो करते. मग ती कुठली इंडेक्स असो. निफ्टी 50 इंडेक्स मी तुम्हाला सांगितली, टॉपच्या 50 कंपन्यांची इंडेक्स. निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड चूज केलेला असेल तर त्या निफ्टी 50 इंडेक्सला फॉलो करेल. तसंच एक मिड कॅप वाला पण 100 असतो, ज्याच्यामध्ये मिड कॅप मधल्या टॉप 100 कंपनीज येतात. तसंच स्मॉल कॅप 100चा पण एक इंडेक्स असतो, ज्याच्यामध्ये टॉपच्या 100 स्मॉल कॅप कंपनीज कन्सिडर केलेल्या असतात. तर इंडेक्स म्युच्युअल फंड हा यापैकी कुठल्याही एका इंडेक्सला फॉलो करत असतो आणि एका कुठल्याही नॉर्मल म्युच्युअल फंड मध्ये तुमचा जो फंड मॅनेजर असतो तो स्टॉक्स पिक करत असतो. एखाद्या कंपनीमध्ये कधी इन्व्हेस्ट करायचे, कधी त्याच्यातून एक्झिट घ्यायची, या सगळ्या गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीज तो आपल्या बिहाफ वरती करत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी एक्सपेन्स रेशो ऍज कम्पेअर टू इंडेक्स म्युच्युअल फंड पेक्षा थोडासा जास्त असू शकतो. पुढचा महत्वाचा प्रश्न, जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करत असतो, नवीन असतो, त्यावेळेस इंडेक्स म्युच्युअल फंड पासून सुरुवात करा हे सजेशन आपल्याला का दिलं जातं? तर त्याची 2-4 महत्वाची कारण आहेत. नंबर 1, इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये एक्सपेन्स रेशो कमी असतो. तो 0.1% टू 0.3% आतमध्ये असू शकतो, जेव्हा की एखाद्या नॉर्मल म्युच्युअल फंड मध्ये तो 1% टू 1.5% पर्यंत पण असू शकतो. आता एक्सपेन्स रेशो काय आहे किंवा ज्या काही महत्वाच्या टर्म्स आपण यूज करतो ना म्युच्युअल फंड्स वगैरे मध्ये, जसं की एक्सपेन्स रेशो, एक्झिट लोड, AMC वगैरे, या सगळ्या कन्सेप्ट जर तुम्हाला समजून घ्यायचं असतील तर म्युच्युअल फंड वरती ऑलरेडी मी 2 व्हिडिओ आधी बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी ब्रीफ मध्ये एक्सप्लेन केलंय की म्युच्युअल फंड नेमका ऑपरेट कसा करतो, वर्क कसा करतो, त्याच्या काही महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज काय आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा की आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करतोय. त्यामुळे जर ते व्हिडिओ तुम्ही अजून बघितलेले नसतील तर मी रिकमेंड करेन की ते व्हिडिओ नक्की बघा, तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल म्युच्युअल फंड विषयीची. सगळ्यात पहिला ऍडव्हान्टेजेस हा लक्षात ठेवा की एक्सपेन्स रेशो हा इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये ऍज कम्पेअर टू अदर नॉर्मल म्युच्युअल फंड्स कमी असतो. नंबर 2, लॉंग टर्म मध्ये इंडेक्स म्युच्युअल फंड आपल्याला एक चांगले रिटर्न जनरेट करून देऊ शकतात, कारण आपण टॉपच्या 50 कंपनीज वरती बीट करतोय, ज्यांचं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे, ज्यांचे फायनान्शियल स्ट्रॉंग आहेत आणि त्या कंपन्यांना स्वतः पण ग्रो करायचंय. तर आपल्या देशाची इकॉनॉमी, GDP वगैरे या सगळ्या गोष्टी ग्रो करणार आहेत. म्हणून जसं जसं ह्या इंडेक्स मधल्या कंपनीज ग्रो करतील तसे तसे आपले पैसे ग्रो करत राहणार आहेत. म्हणून लॉंग टर्म मध्ये तुम्हाला एक चांगला रिटर्न्स इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये मिळू शकतात. नंबर 3, रिस्क कमी असते. मी तुम्हाला सांगितलं टॉपच्या 50 कंपनीज असतात, त्यामुळे कोरोना सारखी एखादी महामारी आली किंवा एखादा इकॉनॉमिक क्रायसिस आलं, मंदी आली वगैरे, या सगळ्या परिस्थितीमध्ये जसं बाकीच्या कंपन्यांवरती डायरेक्ट इम्पॅक्ट होईल तसा या 50 कंपनीज वरती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही होणार, कारण की या कंपनीचं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. नंबर 4, तुम्हाला ऍक्टिव्ह पार्टिसिपेट नाही करायचे. हा पॅसिव्ह फंड आहे. कुठल्याही एखाद्या कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड चेक करा, त्यांचे फायनान्शियल, त्याचा अनालिसिस, या सगळ्या गोष्टी करत बसण्याची तुम्हाला गरज नाही पडणार, कारण बाय डिफॉल्ट आपण ह्या पहिल्या 50 कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट करतोय. त्यामुळे तुमच्या बिहाफवरती जे काही लहान मोठ्या गोष्टी असतील त्या तुमचा फंड मॅनेजर करून घेत असतो. तुम्हाला ऍक्टिव्हली मार्केटमध्ये वॉच वगैरे ठेवण्याची गरज पडत नाही ज्यावेळेस तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करत असता. आणि ऍज अ बिगिनर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या गोष्टींची गरज असते? हेच तर हवं असतं ना, की मला डायरेक्टली जास्त नॉलेज नाहीये, कुठल्या कंपनीचा फंड चूज करायचा, त्याचा रिसर्च कसा करायचा, त्याचं अनालिसिस कसं करायचं, हे सगळं मला जर का माहिती नाहीये आणि त्याच गोष्टी नेमक्या मी करण्याचा प्रयत्न केला आणि शिकत शिकत माझे ऍक्टिव्हली पैसे टाकून जर का मी हे सगळं करत बसेन ट्रायल अँड एरर मेथडने, तर आपले पैसे लूज होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आपण जर का निफ्टी 50 इंडेक्स वगैरे फॉलो केला तर त्यामधून आपल्याला एक डिसेंट रिटर्न्स पण मिळू शकतात आणि आपल्याला हेडेक घेण्याची पण गरज नाहीये. तुम्ही साइड बाय साइड बाकीच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शकता. जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल ट्रेडिंग मध्ये वगैरे तर तो अभ्यास कंटिन्यू ठेवून तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट कराल तर तुम्हाला एक्सपिरियन्स पण येईल की मार्केट कसं वर्क करते, आपला फंड कसा परफॉर्म करतोय, ह्याचं थोडंफार अनालिसिस करत करत जर का तुम्ही पुढच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी तो जास्त योग्य पर्याय असू शकतो. आणि म्हणूनच सगळेच फायनान्शियल एज्युकेटर आपल्याला ही गोष्ट सजेस्ट करतात की आपण स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करत असू, अजून नवीन असू, तर इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये वगैरे पासून सुरुवात करू शकतो. इंडेक्स म्युच्युअल फंडचे काही डिसएडव्हान्टेजेस पण असतात का? तर हो, ते पण असणारच आहेत. जर का ऍडव्हान्टेजेस आहेत तर डिसएडव्हान्टेजेस असणारच आहेत. काय असू शकतात ते? तर कधी कधी इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये ट्रॅकिंग एरर किंवा ट्रॅकिंग इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे लेट्स से कुठल्या तरी एका स्पेसिफिक मंथ मध्ये, महिन्यामध्ये इंडेक्सने 20% चे रिटर्न्स दिलेत आणि ऍट द सेम टाइम तुमचा जो इंडेक्स म्युच्युअल
म्युच्युअल फंड आहे 19.5% रिटर्न देतोय. तर हा जो 0.5% गॅप आहे ना, याला ट्रॅकिंग इफेक्ट असं म्हणलं जातं. आणि तो कशामुळे होत असतो, ज्यावेळेस एखादी कंपनी ह्या निफ्टी 50 मधून बाहेर पडते आणि नवीन कंपनी ऍड होत असते, या सगळ्या गोष्टी ट्रॅक करण्यामध्ये कधी कधी एरर येऊ शकतो. आणि जेव्हा मार्केट ओव्हरटाईल असतं, एखाद्या कंपनीमध्ये सडन राईज किंवा फॉल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत असतील, त्यावेळेस हा ट्रॅकिंग इफेक्ट थोडाफार जास्त होऊ शकतो. ट्रॅकिंग एरर पण आपण त्याला म्हणतो. कुठल्याच म्युच्युअल फंडचा ट्रॅकिंग एरर हा 0 नसू शकतो. त्यामुळे आपल्याला मिनिमम ज्याचा ट्रॅकिंग एरर आहे असा एखादा फंड आपण चूज केला पाहिजे. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जर का तुम्हाला इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही ते कसं करू शकता. आता आधी सारखं अवघड राहिलेलं नाहीये की एखादा ब्रोकर शोधा, त्याच्याकडनं डीमॅट अकाउंट वगैरे ओपन करून घ्या. या सर्व लेंदी आणि किचकट प्रोसिजर मधून जाण्याची आपल्याला गरज नाहीये. आपल्याकडे बरेचसे ऍप्स वगैरे आहेत, मोबाईल ऍप्स, ज्याच्यातून आपण डायरेक्टली इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू शकतो. ऍप्स खूप सारे आहेत, जसे की झिरोधा कॉइन खूप लोक यूज करतात, मी पण ते यूज करतो. ग्रो ऍप आहे. असे बरेचसे प्लॅटफॉर्म्स आज आपल्यासाठी अवेलेबल आहेत, ज्याच्यातून आपण इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू शकतो. जर का तुम्हाला त्याची पण डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल की झिरोधा कॉइन वरती वगैरे रजिस्टर कसं करायचं आणि तिथून म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट कसं करायचं, तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ते पण सांगेन. आता आय होप तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली की इंडेक्स म्हणजे नेमकं काय, इंडेक्स म्युच्युअल फंड ऑपरेट कसे करतात, एखाद्या नॉर्मल म्युच्युअल फंड पेक्षा इंडेक्स म्युच्युअल फंड कसा वेगळा असतो, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. सो अजूनही काही तुमचे जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत पण शेअर करा, जेणेकरून या बेसिक गोष्टी त्यांच्या लक्षात येतील. आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट नॉलेजसाठी, ज्ञानासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.